ओम शांती. आज आहे 14/10/25. आजचे महावाक्य आहे, बाबा म्हणतात, गोड मुलांनो, हे पुरुषोत्तम संगम योग कल्याणकारी योग आहे. यामध्येच परिवर्तन होते. तुम्ही कनिष्ठपासून उत्तम पुरुष बनता. प्रश्न: या ज्ञान मार्गामध्ये कोणती एक गोष्ट आहे जिचा विचार केल्याने अथवा बोलल्याने कधीही उन्नती होऊ शकत नाही? उत्तर: ड्रामामध्ये असेल तर पुरुषार्थ करू, ड्रामा करवेल तर करू, असा विचार करणाऱ्यांची किंवा बोलणाऱ्यांची कधीही उन्नती होऊ शकत नाही. असे बोलणे चुकीचे आहे. तुम्ही जाणता, आता आपण जो पुरुषार्थ करत आहोत तो देखील ड्रामामध्ये नोंदलेला आहे. पुरुषार्थ करायचाच आहे. आजचं गीत आहे, यह कहाणी है दिये और तूफान की. आजच्या महावाक्यामध्ये बाबांनी सांगितलं आहे, हे जे गीत आपण ऐकले आहे ते कलियुगी लोकांची गाणी आहेत, परंतु याचा अर्थ ते जाणत नाहीत. ते तुम्ही मुलेच जाणता. पुरुषोत्तम संगम युगाविषयी बाबा सांगत आहे की हे संगम युगाच्या सोबत पुरुषोत्तम देखील लिहायला हवे, कारण पुरुष म्हणजे आत्मा आहे. संगम युगामध्ये आत्म्याला उत्तम ते उत्तम बनायचं आहे. आत्मा उत्तम बनण्याचा पुरुषार्थ करत असते. हे शब्द मुख्य आहेत. याचा अर्थ देखील तुम्ही मुले समजू शकता. पुरुषोत्तम मास देखील असतो. मग हे आहे पुरुषोत्तम संगम युग. ह्या संगमाचा देखील एक सण आहे. हा सण सर्वात उच्च आहे. उत्तम ते उत्तम पुरुष आहे लक्ष्मी नारायण. उच्च ते उच्च श्रीमंताहून श्रीमंत नंबर 1 म्हणणार लक्ष्मी नारायण यांना. सर्वप्रथम ज्ञानसागरातून निघालेल्या उत्तम ते उत्तम पुरुष श्रीकृष्ण आहे. ज्ञानसागराच्या द्वारे स्वर्गाची स्थापना होते. त्यामध्ये नंबर 1 पुरुषोत्तम हा श्रीकृष्ण आहे आणि शिवबाबा आहेत ज्ञानाचे सागर. सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग ही 4 युगे तर आहेतच. 5वे मग आहे पुरुषोत्तम संगम युग. या युगामध्ये मनुष्यांचे परिवर्तन होते. कनिष्ठापासून सर्वोत्तम बनतात. जसे शिवबाबांना देखील पुरुषोत्तम अथवा सर्वोत्तम म्हणतात ना, ते आहेतच परम आत्मा, परमात्मा. मग पुरुषामध्ये उत्तम आहेत हे लक्ष्मी नारायण. यांना असे कोणी बनवले? हे तुम्ही मुलेच जाणता की शिवबाबांच्या व्यतिरिक्त कोणीही बनवू शकत नाही. बाबा म्हणतात, तुमचा तर आहे सहज राजयोग. ह्या योगाद्वारे जन्माजन्मांतरीचा फायदा झाला आहे. तुम्हाला दुःखीपासून सुखी बनवतात. बाबा म्हणतात, मुलांनो, ड्रामा अनुसार मी तुम्हाला गूढ गोष्टी सांगतो. आता आपण जाणत आहोत, आपण आहोत शिवबाबांची संतान आणि मग शरीरधारी प्रजापिता ब्रह्माची मुले झालो दत्तक. आपल्याला ज्ञान ऐकवणारे आहेत शिवबाबा. ते रचयिता आहेत जे आपल्याला
रचनेच्या आदी मध्य अंताचे ज्ञान ऐकवतात. आपले एम ऑब्जेक्ट आहे लक्ष्मीनारायण बनणे. आता आपल्याला राईट आणि रॉंगची समज मिळत आहे. दुसरा कोणीही मनुष्य नाही जो समजत असेल. राईट रॉंगला समजून सांगणारा एकच रायटियस असतो, ज्याला ट्रूथ किंवा सत्य म्हणतात. बाबाच येऊन प्रत्येकाला रायटियस बनवतात. बाबा म्हणतात, तुम्हा मुलांना पुरुषार्थ करायचा आहे, गोंधळून जायचं नाही. ड्रामाला जे करायचं असेल ते करून घेईल असे म्हणणे देखील चुकीचे आहे. आम्हाला तर पुरुषार्थ करायचाच आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला, अभ्यासाचे सार बुद्धीमध्ये ठेवून आठवणीच्या यात्रेने कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे. श्रेष्ठ पूजनीय बनण्याकरिता बाबांचे संपूर्ण मदतगार बनायचे आहे. 2. सत्य बाबांद्वारे राईट रॉंगची समज मिळाली आहे. त्याद्वारे रायटियस बनून जीवन बंधनातून मुक्त व्हायचे आहे. मुक्ती आणि जीवनमुक्तीचा वारसा घ्यायचा आहे. आजचं वरदान आहे, आपसामध्ये स्नेहाच्या देवाणघेवाणद्वारे सर्वांना सहयोगी बनविणारे सफलता मूर्त भव. आता ज्ञान देणे आणि घेण्याची स्टेज पास केली. आता स्नेहाची देवाणघेवाण करा. जो कोणी समोर येईल, संबंधामध्ये येईल, तर स्नेह द्यायचा आणि स्नेह घ्यायचा आहे. याला म्हटले जाते सर्वांचे स्नेही आणि लवली. ज्ञानदान अज्ञानींनाच करायचे आहे. परंतु ब्राह्मण परिवारामध्ये या दानाचे महादानी बना. संकल्पामध्ये देखील कोणाप्रती स्नेहाशिवाय दुसरी कोणतीही उत्पत्ती होऊ नये. जेव्हा सर्वांप्रती स्नेह होतो तेव्हा स्नेहाचा प्रतिसाद सहयोग असतो आणि सहयोगाचा रिझल्ट सफलता प्राप्त होते. आजचं बोधवाक्य आहे, एका सेकंदामध्ये व्यर्थ संकल्पांवर फुल स्टॉप लावा, हाच तीव्र पुरुषार्थ आहे. एका सेकंदामध्ये व्यर्थ संकल्पावर फुल स्टॉप लावा, हाच तीव्र पुरुषार्थ आहे. अच्छा, ओम शांती.